अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट परिसरात दोन गटात राडा झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट परिसरात तुफान राडा झालाय। चव्हाण पवार आणि रोहकले गटात वाद निर्माण झालाय। या वादाचं हाणामारीत रूपांतर झालं। या घटनेत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, तर महिलांसह तरुण देखील गंभीर जखमी झालेत। अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट जवळील मेहतर कॉलनी परिसरात जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन गटात तुफान हाणामारी झाली। तब्बल 25 ते 30 जणांच्या टोळक्यानं हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि तलवारी घेऊन वाहनांची तोडफोड करत हल्ला चढवलाय। या घटनेत रक्ताच्या थारोळ्यात अनेक जण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले। त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। तर या हल्ल्यात राहुल रोहकले, प्रशांत दळवी, किरण भुजबळ, किरण जरे, पवन पवार, गणेश भुजबळ, हर्षल सारसर, शिवम पवार आणि आदित्य यांचा सहभाग असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे। दरम्यान या दहशतीच्या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सर्व आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।